नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनसह मी आहे रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. बोरीवली पूर्वेकडील वॉर्ड 14 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलंय. मनसेनं भारतीय जनता पार्टीवर पैसे वाटपाचा आरोप केल्यानंतर रात्री उशिरा गोंधळ उडाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले असून भारतीय जनता पक्ष उमेदवार सीमा शिंदे यांनी संपूर्ण आरोप फेटाळले आहेत, तर पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरू केली आहे. कर्जत जवळ तिरुवनंतपुरम CSMT एक्सप्रेसमध्ये विना तिकीट प्रवाशांनी वरिष्ठ TTA शामू राठोड यांच्यावर हल्ला केला. दंड भरण्यास सांगितल्यावर मारहाण करून चालत्या ट्रेनमधून फेकण्याची धमकी त्यांना देण्यात आली. कल्याण स्थानकात GRP आणि RPFनं 5 आरोपींना ताब्यात घेतलंय. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकात बिनविरोध उमेदवारांसाठी नोटाचा पर्याय देण्याची मागणी बॉम्बे उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या याचिकेत मनसे नेते अविनाश जाधव यांचा समावेश होता. न्यायालयानं ही मागणी मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय. ठाण्यात जपान टूरचा आमिष दाखवून एका ट्रॅव्हल एजंटनं 84 वर्षीय माजी नौदल कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियाची फसवणूक केली आहे. परिचयानंतर विश्वास मिळवून हजारो रुपयाची रक्कम उकळण्यात आली, मात्र ना दौरा झाला ना पैसे परत मिळाले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यात एका एअर होस्टेसनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या माजी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबियांनी मानसिक छळाचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपली. मुंबईत BMC साठी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील महायुती आणि एकत्रित ठाकरे गटात अटीतटीची लढत पाहायला मिळते. कडेकोट सुरक्षेत गुरुवारी मतदान, तर शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. भिगवण राशीन राज्य महामार्गावर डिकसळ गावाच्या हद्दीत उसाच्या ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या 2 सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना धनगर बाबा मंदिराजवळ पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्याचा पाठलाग थेट पोलीस ठाण्यापर्यंत केला आणि समोरच मारहाण केली. या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. कोपर गावात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना विजेचा धक्का लागून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्याचा 19 वर्षीय मित्र देखील गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 फास्ट बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता सोबत रहा लोकवाहिनी मीडियावर. नमस्कार.